मुंबईमध्ये ग्रँड हयाते या हॉटेलमध्ये, ह्या भल्या मोठ्या अशा आलिश हॉटेलमध्ये राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नामध्ये अनेक पक्षाचे नामवंत आणि मोठे नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि पक्षप्रमुख, प्रवक्ते सर्व काही आले होते. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यानंतर जो काही नॉटी राऊत आहेत, या ठिकाणी नॉटी राऊत ही आले होते. आणि या ठिकाणी नॉटी राऊत आणि आशिष शेलार, मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आणि उद्धव साहेबांचा म्हणजे यक्का नॉटी राऊत आणि आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक 20 मिनिटाची तिथं मीटिंग घेतली म्हणा, की त्यांचं संभाषण चालू होतं. आणि ह्या 20 मिनिटाच्या संभाषणामध्ये काय झालं असेल, काय नाही, यावरती हे चाय बिस्कुटवाले, चाटुकार आपले प्रामाणिकपणे ही आपली चाकरी बजावत आहेत आणि न्यूज चालवत आहेत. रामकृष्ण हरी, आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे. तत्पूर्वी सर्वांना एक आदराची आणि प्रेमाची भावनिक हाक. चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवत चला. राष्ट्रवादी, राष्ट्रप्रेमी, राष्ट्रप्रथम मानणारे आपण लोक आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी आणि आपल्या लोकांसाठी आपण सदैव तत्पर आहात, तत्पर आहोत, तत्पर तर आहोत. बघा, झालं असं, सध्या छोटी विधानसभा म्हणून ह्या निवडणुकीला सर्वजण पाहतात, राजकारणी मंडळी. यामध्ये एक तणावाचं वातावरण दिसून येतं, ते म्हणजे शिंदे शिवसेना आणि भाजप यांचं काहीतरी आलबेल चालू आहे, असं ही मीडिया लहान लहान प्रकरणं मोठे करतात. आज त्याच प्रकरणावर एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीसांच्या समोरून त्यांच्या आमदाराला झापलंय. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, नाना फडणवीस आणि महादजी शिंदे ही जोडी जशी होती, ही असंच फेवकालची जोड ही आता पाहायला मिळते मित्रांनो. वारंवार शिंदे छाती ठोकून सांगतात की आमच्यामध्ये काहीच नाही, आम्ही एक आहोत. देवाभाऊ छाती ठोकून हे सांगतात. पण हे काही चाटुकार जे आहेत, ही जे काही रोग लागलाय महाराष्ट्राला, हा रोग हे किडे रेंगाळत रेंगाळत जाऊन अनेक नेरेटिव्ह हे पसरवत असतात. देशाच्या बाबतीमध्ये असेल, कुठल्याही राजकारणाच्या बाबतीमध्ये हे असेच नेरेटिव्ह पसरवतात. यांच्यानं काहीच करणं होत नाही, फक्त हे असं बोलून तोडसुख घेतात आणि फक्त हे लोकांकडे वाकून बघायची कामं हे नेहमी प्रामाणिकपणे न चुकता करत असतात. आता त्या लग्नामध्ये नॉटी राऊत ही आले होते, नाकाला मास्क लावून. नाकाला असा मास्क लावलेला. डॉक्टरने सांगितलं होतं गर्दीमध्ये जाऊ नका, डिसेंबर पर्यंत क्वारंटाईन व्हा. आणि मी ह्या कुठल्याच विषयावरती काही बोलणार नाही, मी शांत राहीन, माझा भोंगा काही दिवस मी बंद ठेवेल, असं बोलणारे राऊत अचानक प्रेस कॉन्फरन्स पण घेऊ लागले. त्यांना प्रेसमध्ये त्यांचे चाटुकार जे काय आहे ते घेऊन येत आहेत. तुमच्या बघा, याविषयी मी काल एक व्हिडिओ पोस्ट केलाय, काल किंवा परवा दिवशी, त्यामुळे तो दाखवलंय नेमकं त्यांना मीडिया समोर आणलं कोण. पण ही सगळी मंडळी, ही सगळं चाललं, यामध्ये संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची भेट झाली. पण यातून काहीतरी बातमी झाली पाहिजे ना. पण यांना चांगला मसाला भेटला आणि हाच मसाला दिवसभर चालू आहे. यानं काय होत तर काहीच नाही, फक्त एक होतो की मनस्ताप होतो. जे काही कार्यकर्ते आहेत शिंदे साहेबांचे, भाजपचे, ह्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट बसते, हा नॉटी राऊत बोललं किंवा जे काही औरंगजेब फॅन क्लबच्या लोकांचं नाव घेतले ना, ह्या लोकांच्या डोक्यामध्ये पूर्ण सन 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 करतात. त्या लोकांनी पाठीमागं पाहिलंय, आता हे पाहत आहे. आता फक्त कुंभमेळा होऊ नये यासाठी काय चंग या लोकांनी बांधलाय. पण हैदराबाद मध्ये त्या विद्यापीठासाठी 400 एकरचे जंगल तोडून तिथले बघा मोर, हत्ती हे बाहेर पळत होते. हे पूर्ण भारतानं बघितलंय. त्यावरती ह्या लोकांनी एक शब्दही काढला नाही. पण आता ह्या ज्या काही कुंभमेळ्यासाठी ही सगळी मंडळी आज थै 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 नाचते. मग ते 400 एकर जमीन कुणाच्या घशामध्ये घातली होती, किती रुपयानं घातली होती, काही गोष्टी पुढे आल्यात. पण हे चाटुकार त्याविषयी बोलणार नाहीत. पण आता हे संजय राऊतांना देवेंद्र फडणवीस भेटले याविषयी हे 100% बोलणार, ह्या गोष्टी रंगवणार. म्हणजे आता देवेंद्र फडणवीस येऊन भेटले म्हणजे शिंदे आता एकटे पडतील, शिंदेचं काय खरं नाही, शिंदेना डच्चू मिळणार, शिंदेचा पक्ष पूर्णपणे संपून जाणार.
एकनाथ शिंदेची शिवसेना परत भाजपमध्ये विलीन होणार, म्हणजे एकनाथ शिंदेचे काही आमदार भाजपमध्ये गेले, काही तिकडे गेले, काही इकडे गेले, ह्या सगळे जे काही गोष्टी आहेत हे नेरेटिव्ह आहेत. हे नेरेटिव्ह पसरवायची कामं हे आता होत आहेत, आज होती आहेत. मग नेमकं यातून मिळते काय? यातनं काहीच मिळत नाही, फक्त आत्मशांती होते. आणि ते सगळ्या बातम्या ह्या जास्त माध्यमात जातात, कारण चाटुकारांना त्या गोष्टी जास्त आवडतात. आता बघा, एखाद्या आजारी माणसाची चौकशी कोणी करते? हे देवा भाऊने केलेली आहे, शिंदे साहेबांनी केली आहे, मोदी साहेबांनी केली आहे, सर्वांनी चौकशी केली आहे. कारण काय, आता या सर्वांना सवय लागलेली आहे त्या भोंग्याची. सकाळी सकाळी 9 वाजल्याशिवाय थोडंसं काढायला बरं वाटतंय. आणि तेच लोक मिसिंग करू नये म्हणून त्यांनी त्यांना एक माणुसकी म्हणून, एक माणूस म्हणून एक चौकशी केली आहे, विचारपूस केली. व कोणी असो, दुश्मन का असेना, हे वैर हे राजकारणापुरतं असतं. एक माणूस म्हणून चौकशी करावी लागते. तर चौकशी आता या ठिकाणी तुम्हाला फक्त मी एकच प्रश्न विचारतो. संजय राऊतांचा सल्ला घ्यायला, यांच्याशी राजकीय चर्चा करायला, यांच्यासोबत काहीतरी महत्वाचं हेतुगुज करायला, कुठल्या तरी एखादा विषय घेऊन काहीतरी पुढची राय घ्यायला हे देवेंद्र तिथे गेलेत असं लोक म्हणतात. आता बघा, एवढे विचारवंत, एवढे थोर राऊत असले असते तर यांचा पक्ष आज या ऑक्सिजनवर लावला नसता. आज अक्षरशः उद्धव साहेबांचा पक्ष ही ऑक्सिजनवरती आहे. शरद पवारांचा पक्ष हा व्हेंटिलेटरवरती आहे. हे सगळे पक्ष आयुष्यामध्ये आहेत. यांचं यांनाच कळत नाही. यांचेच डॉक्टर घोडे पलटे टांगे फरार, नाही टांगा पलटे घोडे फरार झालेले आहे. मग तरीही एवढा हा प्रयत्न हे लोक का करतात? जे मीडिया आहे ते, तुम्ही खरं दाखवा ना, लोकांपुढे खरं मांडण्याचा प्रयत्न करा. सरकारनं चांगले काम काय केलेत हे पुढे आणा. सरकार चांगलं काम काय करत आहेत हे पुढे आणा. नक्षलवाद संपून चाललाय, संपून टाकलाय हे पुढे आणा. शिक्षणामध्ये म्हणा, प्रत्येक गोष्टीमध्ये भारत आणि महाराष्ट्र कुठल्या स्थानावरती गेलाय हे पुढे आणा. फक्त फेक नेरेटिव्ह, फक्त काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवून अशा लोकांच्या बाईट्स घेऊन असे न्यूज चालवून तुम्हाला काय भेटणार आहे? आज तोच प्रकार चाललाय महाराष्ट्रामध्ये. आज त्या राजेश नार्वेकरांच्या लग्नामध्ये, पोराच्या लग्नामध्ये हे नेते भेटले काय? आता कोणी भेटते हो? आज म्हणजे राऊतांना बाकी नेते भेटले असतीलच ना, पण या ठिकाणी कुठल्याच नेत्याचं न्यूज न चालवता फक्त देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि संजय राऊत ह्या तिघांचंच पूर्ण हायलाइट करून, स्पॉटलाइट करून हे न्यूज चालवत आहेत आज दिवसभर. मग त्याचा माझा उद्देश काय? बघा, बिहारचं पहिलं नितीश कुमार बाहेर पडणार, चिराग पासवान बाहेर पडणार. इथं बिहारमध्ये नितीश कुमार हे म्हणजे बाहेर पडणार, म्हणजे समजून घ्या नेमकं मोदीला ह्या सर्वांनी धोका दिला अशा न्यूज चालल्या. परत बिहारची निवडणूक जिंकली त्यावेळेस त्याच न्यूज, नितीश कुमार बाहेर जातील. आता महाराष्ट्रावर ते चालू आहे. शिंदे फडणवीस बिनसलंय, तुटली आहे, युती राही, भाजपनं पक्ष गिळलाय, आव 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 असं म्हणजे एवढं गोंगाटच करून सोडलाय. आणि त्यामध्येच हे आजचं लग्न, राजेश नार्वेकरांच्या पोराचं लग्न, ह्या दोघांच्या मिटिंगमुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचलंय. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजेश नार्वेकर कोण आहे, त्या मुलाचं आज लग्न होतं, ह्याच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. कारण काय? कारण फक्त आज हे झालेली तिघांची बैठक, चौकशी. जो आपला पक्ष स्थिर करू शकत नाही तो दुसऱ्या पक्षाविषयी काय राव देऊ शकत, काय राय देईल, हे सिंपल सगळ्या लोकांना कळत नाही. पण या लोकांच्या बुद्धीची क्यू येते. मला तरी तुम्हाला या लोकांच्या बुद्धीची क्यू कुठपर्यंत येते खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि एक कळकळीची विनंती आहे, राऊतांचा चेहरा समोर ठेवून सबस्क्राईबच्या बटनावर बुक्या घाला, व्हिडिओ शेअर करा. उद्या भेटू परत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.